काल आपण डेटाबेसमधली रेकॉर्ड्स HTML पेजमध्ये कसे दाखवायची हे आपण काल बघितलं. आज आपण काय बघणार, HTML पेजमधून एखादं रेकॉर्ड डेटाबेसमध्ये कसं ॲड करायचं हे बघणार. जी काय डेटाबेसमध्ये रेकॉर्ड्स होती ती इथे काल दिसत होती बरोबर. मग नंतर मी सगळी डिलीट केली, त्याच्यामुळे हे सगळं एम्प्टी झालं. मग ती रेकॉर्ड्स इथे डिस्प्ले कशी करायची ते आपण बघितलं, म्हणजे काय, सिलेक्ट क्वेरी. त्याच्यानंतर इथून ती डिलीट कशी करायची याचे आपण दोन मार्ग बघितले. एक होता तो म्हणजे बटन वापरून आणि दुसरा होता तो म्हणजे लिंक वापरून, म्हणजे अँकर टॅग वापरून. आणि आता आपण बघणार आहोत डेटाबेसमध्ये रेकॉर्ड ॲड कसं करायचं इथल्या GUI मधून. मग त्याच्यासाठी इथे एक आपण फॉर्म बनवूया. तर फॉर्म कसा बनवायचा हे तुम्हाला माहिती असेल, कारण त्या दुसरी जी प्लेलिस्ट मी बनवलेली वेब डिझायनिंग त्याच्यामध्ये ते कव्हर केलं होतं. मग तसा आपण इकडे एक फॉर्म बनवूया. कुठे बनवतो, तर एम्प्लॉई मॅनेजमेंट सिस्टीम हा जो हेडर आहे आणि टेबल आहे यांच्यामध्ये बनवतो फॉर्म. मग इथे मी फॉर्म टॅग घेतला आणि इकडे आता काही मी इनपुट फील्ड घेतो. आता इनपुट फील्ड मला कुठली कुठली पाहिजे आहेत, तर एंटिटी इथे आहे, ID, नेम, ID डेजिग्नेशन आणि सॅलरी यांच्यामध्ये मला व्हॅल्यू एंटर करायची आहे. मग ID जो असणार तो ऑटोमॅटिक जनरेट होणार ना. मग ID साठी सुद्धा मी एक इनपुट फील्ड बनवतो जे बाय डिफॉल्ट हिडन असणार. हिडन म्हणजे हाईड केलेलं असणार, युजरला दिसणार नाही. मग इनपुट टाईप इज इक्वल टू हिडन. मग याला काय करतो, नेम इज इक्वल टू ID असं देतो. इथे नेम प्रॉपर्टी जी काही तुम्ही देता ती याच्याशी मॅच व्हायला पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी दुसरा इनपुट टाईप घेतो. इनपुट टाईप इज इक्वल टू टेक्स्ट पाहिजे, टेक्स्ट बॉक्स पाहिजे. याला नेम काय देतो, नेम. नेम इज इक्वल टू नेम का दिलं, इथे नेम आहे म्हणून. त्याच्यानंतर हे जे डेजिग्नेशन आहे त्याच्यासाठी मला काय लागणार, ड्रॉप डाऊन लागणार. तिसरा घेतो इनपुट टाईप इज इक्वल टू, ड्रॉप डाऊनसाठी आपण इनपुट टाईप घेत नाही, त्याच्यासाठी आपण काय घेतो, सिलेक्ट टॅग घेतो. या सिलेक्ट टॅगमध्ये पहिला ऑप्शन टाकूया आपण ओनर, दुसरा ऑप्शन मॅनेजर, तिसरा ऑप्शन डेव्हलपर, चौथा ऑप्शन टेस्टर, पाचवा ऑप्शन ॲनालिस्ट. मग याच्यामधली जी व्हॅल्यू असणार ती कुठे स्टोअर होणार, इकडे डेजिग्नेशन ID मध्ये. म्हणून मी इथे सिलेक्ट टॅगला काय देतो, नेम इज इक्वल टू ID डेजिक. इथे जे काही देणार ते कोणाला मॅच व्हायला पाहिजे, याला मॅच व्हायला पाहिजे. जर ओनर हा ऑप्शन सिलेक्ट केला तर ID डेजिक याच्यामध्ये कोणती व्हॅल्यू स्टोअर झाली पाहिजे, ती इंटिजर आहे बघा. इथे आहे इंटिजर, म्हणजे कोणती इंटिजर स्टोअर झाली पाहिजे, तर 1 ही इंटिजर स्टोअर झाली पाहिजे. 1 द्या, 0 द्या, तुम्हाला जे काय वाटतं ते द्या. त्याच्यानंतर मॅनेजर जर सिलेक्ट केला तर कोणती इंटिजर स्टोअर झाली पाहिजे, 1. याला देतो 2, याला देतो 3, याला देतो 4. म्हणजे काय, ही जी व्हॅल्यू आहे, समजा डेव्हलपर सिलेक्ट केलं तर 2 ही व्हॅल्यू ID डेजिक या कॉलममध्ये सेव्ह होणार डेटाबेसमधल्या. हे झालं सिलेक्टचं. त्याच्यानंतर पुढे काय आहे, सॅलरी. सॅलरीसाठी सुद्धा आपण इकडे एक टेक्स्ट बॉक्स घेऊया. इकडे सिलेक्ट टॅग झाल्याच्या नंतर इनपुट टाईप इज इक्वल टू, आता टेक्स्ट घेण्याऐवजी मी नंबर घेतो, जेणेकरून त्याच्यामध्ये ABCD तो ॲक्सेप्ट करणार नाही, त्याच्यामध्ये फक्त न्यूमरिक व्हॅल्यूज तो ॲक्सेप्ट करणार. मग याच्या काही प्रॉपर्टीज होत्या, मिनिमम मॅक्झिमम, ह्या सगळ्या मी एक्सप्लेन केलेल्या आहेत आपल्या वेब डिझायनिंग कोर्समध्ये. याला नेम इज इक्वल टू काय देतो, सॅलरी. हे नेम इज इक्वल टू प्रॉपर्टी देतो, ती याला मॅच झाली पाहिजे. हे झालं. आता याच्यानंतर आपण एक बटन घेऊया. इथे
एक सबमिट बटन घेऊया. इनपुट टाईप इज इक्वल टू एक रिसेट बटन आणि एक सबमिट बटन. रिसेट बटनवरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे तर क्लिअर, आणि दुसरं एक बटन घेतो सबमिट, याच्यावरती टेक्स्ट काय दिसलं पाहिजे सेव्ह. हे सगळं मी बनवला फॉर्म. आता जर मी याचा आउटपुट बघायला गेलो तर या टेक्स्ट बॉक्सच्या पुढे हा सिलेक्ट आलेला असेल, त्याच्या पुढे हा टेक्स्ट बॉक्स आलेला असेल, त्याच्या पुढे ही 2 बटन असतील, म्हणजे सगळे हे एका लाईनीत आलेले दिसतील. मग हे जर मला खाली 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 दिसायला पाहिजे तर मी काय वापरणार, BR टॅग. आधी हे एका लाईनीत येतात ते तुम्हाला दाखवतो रन करून. इकडे हे पेज रिफ्रेश करतो. हे सगळे एका लाईनीत आलेले आहेत. हे मला एका खाली एक एक पाहिजेत. हा हिडन टॅग आहे, हा काय आपल्याला दिसत नाही, त्याला काय BR टाकायची गरज नाही. या बाकीचे जे टॅग आहेत त्यांना BR टाकतो. हा सिलेक्ट टॅग कुठे संपला, इथे संपला. याच्यानंतर एक BR टाकतो, याच्यानंतर एक BR टाकतो. हे 2 आहेत ते काय समोरासमोरच दिसले पाहिजेत, तर सोडा. मग आता हा प्रोग्राम पुन्हा रन करतो. आता जर मी हे पेज रिफ्रेश करून बघितलं तर हे जे सगळे काय आडवे दिसत आहेत इनपुट फील्ड्स, ती तुम्हाला अशी उभी दिसणार, कारण BR टॅग वापरून आपण त्यांना एका खालोखाल एक घेतलं, बरोबर. मग आता यांच्या आतमध्ये जर तुम्हाला काही प्लेस होल्डर दाखवायचं असेल, एंटर नेम वगैरे, तर तसे तुम्ही प्लेस होल्डर दाखवू शकता. हा जो नेमवाला टेक्स्ट बॉक्स आहे त्याच्या आतमध्ये देतो प्लेस होल्डर एंटर नेम. त्याच्यानंतर याला प्लेस होल्डर देतो एंटर सॅलरी. आणि हा जो ID डेजिग्नेशन आहे याच्यात काय प्लेस होल्डर सारखा काय ऑप्शन नसतो. मग इथे आपण काय देऊया, एक टेक्स्ट देऊया, सिलेक्ट डेजिग्नेशन. सिलेक्ट डेजिग्नेशन. कोणचा तरी माईक चालू आहे, तो म्यूट करा. चैताली, तुझा माईक म्यूट कर. रिफ्रेश करतो. आता बघा इथे प्लेस होल्डर आलेले आहेत. हे आता डिझाईन हे कसं तरी दिसतंय तुम्हाला उलटं सुलटं, पण जेव्हा आपण बूटस्ट्रॅप स्टुडिओने हे सजवणार, याचा मेकअप करणार, तेव्हा हे भारी दिसणार. ते आपण पुढे बघणार आहोत. सध्या आपलं लॉजिक डेव्हलप झालं पाहिजे म्हणून मी बूटस्ट्रॅपचे क्लासेस वगैरे वापरून हा कोड कॉम्प्लिकेट बनवत नाही. हॅलो, लेक्चरमध्ये असं आहे, नंतर करताय तासाभरान फोन. तर ते CSS क्लासेस, बूटस्ट्रॅपचे क्लासेस ॲड केले तर हा कोड आहे तो वाढणार. मग मेन लॉजिक आहे ते राहणार बाजूला, असं होणार ना. म्हणून मी सध्या CSS बूटस्ट्रॅपचे क्लासेस न वापरता एकदम हा सिम्पल इंटरफेस बनवतो, जेणेकरून लॉजिक तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून. नंतर हे आपण पुढे बूटस्ट्रॅप वापरून हेच वेब पेज आपण एकदम मॉडर्न लुकवालं बनवणार आहोत. तर हे एवढं झालं, प्लेस होल्डर वगैरे लावले. आता महत्त्वाचा पार्ट येतो. हे फक्त मी काय केलं, डिझाईन करून घेतलं हे. मग आता या सेव्ह बटनला क्लिक करणार तेव्हा काय व्हायला पाहिजे, तर एम्प्लॉई कंट्रोलरमध्ये हे जे पोस्ट मॅपिंग आहे, एम्प्लॉई सेव्ह करणारं हे जे पोस्ट मॅपिंग आहे, तिथे इथे URL काय आहे, एंड पॉईंट काय आहे, /emp/ पोस्ट मॅपिंगला. मग इथे सुद्धा मी काय करणार, हा जो फॉर्म टॅग आहे याला मेथड काय देणार, गेट की पोस्ट देणार, कारण तिकडे पोस्ट मॅपिंग आहे. आणि ॲक्शन इज इक्वल टू तो एंड पॉईंट /emp/. ही महत्त्वाची स्टेप आहे. ही जर स्टेप तुम्ही नाही दिली तर रेकॉर्ड ॲड होणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इनपुट टाईप इज इक्वल टू सबमिट वाले हे जे बटन आहे हे या फॉर्म टॅगच्या आतमध्ये आलं पाहिजे. इथे या फॉर्म टॅग सुरू झाला आणि इथे संपला, याच्या आतमध्ये हे सबमिट बटन असलं पाहिजे. ही एक गोष्ट, म्हणजे ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. या जर 2 गोष्टी नसतील व्यवस्थित तर तुमचा प्रोग्राम रन होणार नाही, रेकॉर्ड ॲड होणार नाही डेटाबेसमध्ये. कळलं. आणि इथे नेम प्रॉपर्टीला जे काही तुम्ही दिलं आहे व्हॅल्यू, ID नेम, ID डेजिक, सॅलरी, हे कोणाशी मॅच व्हायला पाहिजेत, याच्याशी मॅच व्हायला पाहिजेत. कळलं.
मग मी हे एवढं केलं आणि आता हा प्रोग्राम रन करतो. इथे जातो, हे पेज रिफ्रेश करतो, इथे नाव टाकतो. आज वाढदिवस आहे सबीनाचं नाव टाकूया, ओनरच करून ठेवूया तिला. सॅलरी 3 लाख नको, 5 लाख करूया आणि सेव्ह करूया. अरे एरर आला, एरर का आला? हां, आणखी एक महत्त्वाची स्टेप इथे लक्षात ठेवायची. th: ऑब्जेक्ट इज इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये एम्प्लॉई. म्हणजे मला काय सांगायचं आहे की इथे आय डी, नेम, आय डी बेसिक आणि सॅलरी या की आणि व्हॅल्यू आहेत. यांचं एक जेसॉन ऑब्जेक्ट बनव. कोणाशी मॅच व्हायला पाहिजे ते? तर या एम्प्लॉई क्लाससोबत मॅच व्हायला पाहिजे. जावाचा कोड असतो तो आपण डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहितो, थाईमलीप वापरतो तेव्हा. हे त्याच्यासाठी हे थाईमलीपचं ऑब्जेक्ट नावाचं ॲट्रिब्यूट आहे. अरे अजून काय चूक झाली असेल? /emp/post मॅपिंग. इथलं आता हे रिक्वेस्ट बॉडी आपल्याला काढून टाकलं पाहिजे. ते कधी आपल्याला लागतं? जेव्हा आपण जेसॉन फॉर्मॅटमध्ये डेटा पाठवतो तेव्हा, म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशनवरून किंवा रिॲक्ट.js किंवा अँग्युलर.js मधून, तेव्हा तिथे @request body हे नोटेशन लागतं. थाईमलीपमधून पाठवताना लागत नाही. जेवढे एरर येत जाणार तेवढी सबीनाची सॅलरी वाढत जाणार. अरे आता बाबा काहीतरी एरर दिसतोय. एरर रिझॉल्विंग टेम्पलेट EMP. ओके. मग आता इथे हे रिटर्न काय करतोय? एम्प्लॉई रिटर्न करतोय, बरोबर. आपल्याला काय रिटर्न करायचं आहे? ते पेज रिटर्न करायचं आहे. तो एम्प्लॉई ॲड झाल्याच्या नंतर आपण पूर्वी काय रिटर्न करत होतो? ते जेसॉनचं ऑब्जेक्ट रिटर्न करत होतो. त्याच्याऐवजी मला इथे काय रिटर्न करायचं आहे? हा सेव्ह झाल्याच्या नंतर, सेव्हची लाईन वरती टाकूया. सेव्ह झाल्याच्या नंतर मला कुठल्या URL वरती जायचं आहे? तर या URL वरती जायचं आहे. रिटर्न ही स्ट्रिंग आहे ना, म्हणून इथे रिटर्न टाईप स्ट्रिंग. या URL वरती जाऊन काय करणार? या URL वरती जाऊन ही मेथड कॉल करणार आणि जी काही रेकॉर्ड्स असतील ती डिस्प्ले होणार. आता 100% प्रोग्राम रन होणार. मी काय जेव्हा शिकवायला येताना काय प्रॅक्टिस करून येत नाही हां, त्याच्यामुळे काय एरर येऊ शकतात, पण त्या एररमधूनच शिकायला मिळतं. बघा आता ॲड झाले. हे मगाचचं रेकॉर्ड होतं हां, आणि हे आताचं रेकॉर्ड. रिफ्रेश ॲड केलं तेव्हा ते रिफ्रेश झालं. म्हणजे मगाचचं हे ॲड झालेलं 15 लाख सॅलरी दिली तेव्हा. परंतु त्याच्यानंतर काय झालेलं? या पेजवरती आपण रिडायरेक्ट झालो नव्हतो ना, कारण इथे एम्प्लॉई टाईपमध्ये तो ऑब्जेक्ट रिटर्न करत होता. आता स्ट्रिंग रिटर्न करतो. कुठली? तर ही स्ट्रिंग रिटर्न करतो. आता डेटाबेसमध्ये ही रेकॉर्ड्स ॲड होत आहेत. पूजा, बघा ॲड झालं. त्याच्यानंतर नेहा,
हे आता ॲड होत आहेत. जर डेटाबेसमध्ये जाऊन जर मी चेक केले तर इथे ही रेकॉर्ड्स ॲड झालेली आहेत. काल आपण बघितलं डेटाबेसमधली रेकॉर्ड्स इथे कशी दाखवायची हे बघितलं, आणि आज या GUI मधलं रेकॉर्ड डेटाबेसमध्ये कसं सेव्ह करायचं ते दाखवलं. काल काय बघितलं, डेटाबेसमधलं रेकॉर्ड GUI मध्ये कसं दाखवायचं, आणि आज GUI मधलं जे रेकॉर्ड आहे ते डेटाबेसमध्ये कसं सेव्ह करायचं ते बघितलं. ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या. आता इथे काय आहे बघा, डेजिग्नेशन आहे तो 0012 असा दिसतोय, म्हणजे ते 0 दिसतोय त्या ठिकाणी मला काय दिसलं पाहिजे, ओनर. 1 आहे त्या ठिकाणी मॅनेजर, 2 आहे तिथे डेव्हलपर, 3 असेल तर तिथे टेस्टर, 4 असेल तर ॲनालिस्ट, हे दिसलं पाहिजे. मग याच्यासाठी मी काय करतो, सिम्पली एक ॲरे बनवतो इकडे वरती कंट्रोलरमध्ये. ॲरे डेजिग्नेशनचा ॲरे, आणि याच्यामध्ये त्याच सिक्वेन्सने ती सगळी डेजिग्नेशन देतो. ओनर, मॅनेजर, डेव्हलपर, टेस्टर आणि ॲनालिस्ट. आणि हा जो ॲरे आहे तो मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट करून लिस्ट कशी पाठवली मी HTML पेजला, तसाच पाठवतो. ॲरे डेजिग्नेशन सुद्धा पाठवून देतो तिकडे. आणि जेव्हा तो इंडेक्स पेजवरती येणार आणि त्या टेबलमध्ये डिस्प्ले करायची वेळ येणार, तेव्हा इथे एम्प्लॉई डॉट ID डेजिग्नेशन हा फक्त काय करतो, डेजिग्नेशनचा ID रिटर्न करतो, म्हणजे इंडेक्स नंबर रिटर्न करतो. मग हे मी कशामध्ये टाकणार, ॲरेमध्ये टाकणार. इथे ॲरेचं नाव दिलं आणि जो काही इंडेक्स नंबर होता एवढा पार्ट तो मी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकणार. इथे स्क्वेअर ब्रॅकेट सुरू झालं, इथे संपलं. म्हणजे काय, जर एम्प्लॉईचा ID डेजिग्नेशन 0 असेल तर ॲरे डेजिगचा 0th एलिमेंट. मग ॲरे डेजिगचा 0th एलिमेंट काय आहे, इकडे आपण स्पेसिफाय केलेला ओनर. जर याची व्हॅल्यू 1 असेल, emp.id डेजिग याची व्हॅल्यू 1 असेल तर काय येणार, मॅनेजर. 2 असेल तर डेव्हलपर, 3 असेल तर टेस्टर, 4 असेल तर ॲनालिस्ट असं येणार. मग हे एवढं करून हा प्रोग्राम मी रन करतो. काय केलं चेंज, फक्त इथे हे ॲड केलं. रिफ्रेश करतो. आता बघा इथे ओनर मॅनेजर डेव्हलपर असं दिसतंय. आता मी कोणतरी याच्यात एक टेस्टर ॲड करतो. बघा आता इथे टेस्टर येत आहे ना. ॲक्च्युली इकडे स्टोअर होताना काय होणार, त्यांचे ID स्टोअर होणार इथे, परंतु दाखवताना काय दाखवणार आपण, इथे त्या डेजिग्नेशनची नावं दिसणार. कळलं. जर मी ओनर मॅनेजर डेव्हलपर टेस्टर डेटाबेसमध्ये सेव्ह केले असते तर जास्त जागा गेली असती ना सर्व्हरची. मग ॲक्च्युली स्टोअर होताना इथे डेजिग्नेशनच्या ID स्टोअर होणार आणि इथे डिस्प्ले होताना नेम डिस्प्ले होणार. कळलं. इथपर्यंत कळलं सगळ्यांना. सबीना, नेहा, पूजा, सबीना वाढदिवसाच्या पार्टीला गेलीस की काय, मोबाईल चालू ठेव. ते हे झालं. म्हणजे आपण काय बघितलं, डेटाबेसमधून एखादा रेकॉर्ड रीड कसं करायचं ते बघितलं, डेटाबेसमध्ये एखादा रेकॉर्ड राईट कसं करायचं ते बघितलं, त्याच्यानंतर डेटाबेसमधून एखादा रेकॉर्ड डिलीट कसं करायचं ते बघितलं. तर आता समजा मला याच्यामध्ये आणखी एक फील्ड वाढवायचं आहे, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी. त्याच्यामध्ये मला समजा डेट ऑफ बर्थ पाहिजे, त्याची काय पाहिजे, डेट ऑफ बर्थ. तर मी काय करणार, हे नको असलेल्या फाईल्स आधी मी घालवून टाकतो. एवढ्याच मला फाईल्स लागणार, एक म्हणजे एंटिटी, कंट्रोलर आणि HTML पेज.
तर म्हणजेच हे थोडक्यात काय, हे मॉडेल, हा व्ह्यू आणि हा कंट्रोलर MVC. मग इकडे मी डेट ॲड करतो, डेट ऑफ बर्थ किंवा डेट ऑफ जॉईनिंग, जे काही तुम्हाला पाहिजे ते. समजा डेट ऑफ बर्थ असेल तर तिथे आपण डेटा टाईप वापरू शकतो लोकल डेट, हा डेटा टाईप वापरू शकतो. जावा डॉट टाईम, जावा डॉट डिटेल डॉट डेट हा जुना झालेला आहे, डेप्रिकेट होणार आहे असं डॉक्युमेंटेशनमध्ये म्हटलं आहे. म्हणून आपण लोकल डेट हा डेटा टाईप वापरूया. याला देतो मी DOB हे नाव देतो, DOB. हे झालं. आता कंट्रोलरमध्ये काहीच करायची गरज नाही. HTML पेजमध्ये येऊया आणि डेट ऑफ बर्थसाठी एक आधी इकडे कॉलम वाढवूया. कुठे मला दाखवायचा आहे डेट ऑफ बर्थ, समजा नेमच्या नंतर दाखवायचा आहे. नेमच्या नंतर इथे काय करतो, DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ. मग इथे सुद्धा मी जे नेम डिस्प्ले करतो याच्यानंतर मला डेट ऑफ बर्थ दाखवायचा आहे. मग इथे काय येणार, emp.dob. एवढं कळलं, हे टेबलचं भागलं. आता याच्यानंतर आपण इकडे फॉर्ममध्ये ते फील्ड ॲड करावं लागेल. समजा मला कधी पाहिजे तो डेजिग्नेशनच्या अगोदर, नेमच्या नंतर आणि डेजिग्नेशनच्या अगोदर, म्हणजे नेम आणि डेजिग्नेशनच्या मध्ये, म्हणजे याच्यात आणि याच्यामध्ये मला पाहिजे तो. मग इनपुट टाईप इज इक्वल टू डेट, नेम इज इक्वल टू DOB. आता हे जे नेम इज इक्वल टू जी काय व्हॅल्यू दिली ती कोणाला, याला मॅच झाली पाहिजे. आणि ते BR टॅग घेऊया, नाहीतर हे सिलेक्ट डेजिग्नेशन वगैरे आहे ते याच्याच समोर दिसणार, म्हणून इथे BR टॅग टाकला. आणि इथे आपण टेक्स्ट लिहूया सिलेक्ट डेट ऑफ बर्थ किंवा सिलेक्ट DOB, तुम्हाला जे काय पाहिजे ते टाकू शकता. हा प्रोग्राम रन करतो. हे पेज रिफ्रेश करतो. इथे आता सिलेक्ट डेट ऑफ बर्थ आलेला आहे बघा. आता इथे काही रेकॉर्ड्स इथे काही दिसत नाहीत बघा, पण मी इथे जर असं केलं /emp/ केलं तरच ही दिसतात. का, कारण इथे कंट्रोलरमध्ये आपण काय केलं आहे, /emp/ मारल्यानंतरच ही सगळी रेकॉर्ड्स दाखव. मग एखाद्या युजरने /emp/ मारलंच नाही, डायरेक्टली तुमच्या वेबसाईटवरती गेला, इथे गेला, मग काहीच नाही, नुसतं हे पेज दिसतंय ना. मग हे तुम्ही कसं हँडल करू शकता, जर त्यांनी असंच जर काहीच इथे जर नाही टाकलं, म्हणजे बाय डिफॉल्ट नुसता स्लॅश आहे जो आपल्याला दिसत नाही, तर त्याला कुठे घेऊन जा, /emp/ याच्यावरती घेऊन जा. हे मी कसं करू शकतो सांगा, सोपी आयडिया आहे. इथे काय करणार, गेट मॅपिंग वापरणार, कोणासाठी, नुसत्या स्लॅशसाठी, आणि एक मेथड लिहूया इकडे, स्ट्रिंग रिटर्न करणारी मेथड, डिफॉल्ट पेज. आणि हे रिटर्न काय करणार, हेच जे ह्या ज्या सगळ्या ज्या काही मेथड्स रिडायरेक्ट करत आहेत ज्या URL कडे, त्याच URL ला ही सुद्धा पॉईंट करणार, /emp/, म्हणजेच काय, ही मेथड कॉल होणार जेव्हा कोणतरी डायरेक्टली ते पेज ॲक्सेस करायला जाणार, तेव्हा तो /emp/ कडे रिडायरेक्ट होणार. बघा आता इथे मी आता इथे /emp/ टाकत नाही, एवढं टाकतो, किंवा नुसतं इथे स्लॅश टाकतो. मग नुसतं जर इथे स्लॅश टाकलं तर काय होणार, रिडायरेक्ट :/emp/, म्हणजे या /emp/ वरती रिडायरेक्ट होणार आणि हे फंक्शन कॉल होणार. झालं. आणि जर मी आता हा स्लॅश सुद्धा जरी नाही टाकला तरी बाय डिफॉल्ट त्या ठिकाणी स्लॅश असतो जो आपल्याला दिसत नाही, म्हणजे शेवटी परत त्याने मला याच पेजवरती आणलं. कळलं. आता सध्या इथे काय डेट ऑफ बर्थ आपल्याला दिसत नाही आहे, कारण यांची डेट ऑफ बर्थ आपण टाकली नव्हती. ही सगळी डिलीट करूया. झालं. आता आपण नव्याने ॲड करूया. हां, सबीनाची आजचीच डेट आहे. साल किती असणार सबीना, बर्थ इयर किती,
ऑनलाईन नाही वाटतं. 97 टाकूया. जुलै. हां, आता इथे बघा बर्थ डेट सुद्धा येते. झालं. आता ही बर्थ डेट आहे ती कशी आहे बघा. पहिले इयर आहे 4 डिजिटमध्ये, वाय 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 वाय. त्याच्यानंतर 2 डिजिटमध्ये मंथ आहे MM, आणि इथे 2 डिजिटमध्ये डे आहे DD. वाय 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 डॅश MM डॅश DD या फॉर्मॅटमध्ये आहे. ती मला कशी पाहिजे समजा DD MM वाय 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 या फॉर्मॅटमध्ये मला पाहिजे. तर मी कशी करू शकतो ते दाखवतो. इकडे जी काय आपण डेट डिस्प्ले करतोय ही डायरेक्टली डिस्प्ले न करता मी काय करणार, टेम्पोरल्स नावाचा एक मॉड्यूल आहे समजा, ज्याच्यामध्ये एक फंक्शन आहे ज्याचं नाव टेम्पोरल्स डॉट फॉर्मॅट आहे. मग याच्यामध्ये मी ती डेट कॉपी पेस्ट करणार, emp.dob, आणि ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ती इथे मी सिंगल कोटमध्ये देणार, DD-MM-YYYY. मग याच्यात कॅपिटल MM का लिहिला, कॅपिटल MM मंथ रिप्रेझेंट करतो आणि स्मॉल MM आहे तो मिनिट रिप्रेझेंट करतो. कारण याच्या बऱ्याच जणांना याच्या पुढे काय समजा अवर्स पाहिजे, मिनिट्स पाहिजे, तर ते आपण इथे स्पेसिफाय करतो. इथे ए दिला, ए म्हणजे AM किंवा PM, तो इथे दिसतो. स्मॉल M आहे तो मिनिटसाठी आहे आणि हा कॅपिटल M आहे तो मंथसाठी आहे, असा याचा अर्थ. आता बघा 21/7/1997, 16/7/2024, कळलं ना. आता या फॉर्मॅटमध्ये मला दिसत आहेत. तुझ्या बर्थ डेट किती, 12 ऑक्टोबर 2004. चल, तू तरी ॲक्टिव्ह आहेस, ऑनलाईन आहेस, टाकूया जास्त सॅलरी यांच्यापेक्षा. झालं ॲड. 12/10/2004 DD-MM-YYYY या फॉर्मॅटमध्ये आपल्याला हे आता दिसतंय. अशा प्रकारे आपण GUI हा डेटाबेसला कनेक्ट केला स्प्रिंग वापरून. याच्यात आपल्याला कुठे काही डेटाबेसची क्वेरी लिहावी लागली का, इन्सर्ट इंटू टेबल नेम व्हॅल्यूज, किंवा सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल, किंवा डिलीट फ्रॉम टेबल नेम व्हेअर कंडिशन, काही लिहावं लागलं का, नाही. मग या ज्या सगळ्या गोष्टी होत्या ते स्प्रिंग बूट काय करतं, कमी करून टाकतं आणि ते स्वतःहून हँडल करतं. ही सगळी कमाल कोणाची, या इंटरफेसची. कुठला इंटरफेस, JPA रिपॉझिटरी. कळलं. हे जे फेंट कलरमध्ये दिसत आहेत ते आपण न वापरलेले इनपुट हे आपण घालवून टाकू शकतो. इथपर्यंत समजलं सगळ्यांना, समजलं का. बर्थडे गर्ल ऑनलाईन नाही वाटतं, ऑनलाईन आहे, मोबाईल ठेवून गेली वाढदिवसाच्या पार्टीला. आता आजच्या पुरतं एवढं बस की दाखवू पुढचं. याच्या पुढचा पार्ट
काय दाखवलेलं तुम्हाला हे केल्यानंतर? एक म्हणजे आपण हे टेक्स्ट बॉक्स घेतला, डेट ऑफ बर्थ घेतली, हा ड्रॉपडाऊन घेतला डेजिग्नेशनसाठी, सॅलरी घेतली, त्याच्यानंतर हे घेतलं बटन्स वगैरे. अजून एखादं फील्ड कोणतं आपण ॲड करू शकतो? त्याची प्रोफाईल पिक्चर, त्याची प्रोफाईल पिक्चर ॲड करू शकतो. प्रोफाईल पिक्चर म्हणजे इमेज ॲड करणे. हे इमेज ॲड करणे ही गोष्ट आपल्याला आता करायला गेलो तर त्याला अर्धा तास तरी लागणार. कळलं? त्याच्यामुळे इमेजचं आपण उद्याच बघूया. आता जेवढं काही शिकवलेलं आहे याच्यामध्ये जर कोणाला डाऊट्स असतील तर विचारा. आतापर्यंत स्प्रिंग बूटची जेवढी सेशन झाली आहेत त्यामध्ये. नेहा, तू इंटर्नशिपला नव्हतीस ना, त्याच्यामुळे तुला काय याच्यात डाऊट असेल तर विचार. पूजाला सगळं समजलं असेल. करून बघतेस ना तू थोडं थोडं? हां, मग याच्या आधीचं करून बघितलेलं पोस्टमॅन टूलमधून आपण. हम्म, हम्म. सबीना, तू काय ट्राय केलं? बर्थडे गर्लचा आज काय पत्ता नाही. ठीक आहे, मग याला इमेज ॲड करायला जरा वेळ लागणार आहे. आणि कसं आहे, ही गोष्ट आणि ती गोष्ट दोन्ही एकाच दिवशी जर शिकलात तर ते काय होणार, मिक्स होणार ना. एवढ्याची आधी प्रॅक्टिस करा. त्याची इमेज ॲड करण्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेली बरी फाईल अपलोडिंगसाठी. कळलं? पूजाला समजणार ते, कारण तिला ऑलरेडी शिकवलेलं आहे, इंटर्नशिपमध्ये तिला शिकवलेलं आहे, झालेलं आहे, त्याच्यामुळे तिला समजणार. मग नेहा, तू, सबीना किंवा नंतर कोण ही जी व्हिडिओ बघणारे असतील त्यांनी काय करा, आधी एवढं करून बघा आणि याच्यानंतर आपण इमेज एडिटिंग बघणार आहोत. बऱ्याच वेळा काय असतं, हा जो पार्ट आहे इतका, हा एकदा मी लिहायला विसरलेलो एवढा पार्ट, आणि तरी पण कोड वर्क झालेला. आता बघूया होतोय का. खरोखर वर्क झालेला की ते मी स्वप्नात कोडिंग करत होतो हे माझ्या लक्षात नाही. बघूया तरी पण. पेज रिफ्रेश करतो आणि इथे नाव देतो. बघा होतं ॲड, म्हणजे ते स्वप्न नव्हतं. ठीक आहे, तर काही डाऊट असेल तर विचारा, नाहीतर ही मीटिंग लिव्ह करू शकता. उद्या आपण इमेज अपलोडिंग बघूया. तो कोड आहे तो तुम्ही कुठलीही PDF वगैरेचे फाईल अपलोड करतात, डॉक्युमेंट्स अपलोड करतात त्यासाठी वापरू शकता.